लोकशाहीत पदवीधर मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी पदवीधर नोंदणी प्रक्रियेमध्ये बदल आवश्यक असल्याने त्यासंदर्भातील नोंदणी त्रुटींवर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. पदवीधर मतदारांसाठी एकदाच कायम नोंदणी प्रणाली लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र युवा महासंघाचे अध्यक्ष व समता परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सुदर्शन घेरडे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, 15 लाख एवढी पदवीधर होते ना याच्यामध्ये. इक्वॅलिटी बिफोर ऑफ लॉ आर्टिकल 14, राईट टू वोट आर्टिकल 19. बाकीच्या गोष्टी पदवीधर भरपूर लोक वंचित आहेत याच्यापासून. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की 10,000 पैकी 5,000 लोक म्हणजे पण अधोरेखित करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत. 2026 ला पुणे पदवीधर मी डॉक्टर सुदर्शन घेरडे महाराष्ट्रासाठी म्हणजे री रजिस्ट्रेशन म्हणजे ज्यांनी पहिलं रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे त्यांचं परत री रजिस्ट्रेशनचा 15 लाख पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये त्याची आता नोंदणी प्रक्रिया चालू आहे. आणि ही नोंदणी प्रक्रिया मी डॉक्टर सुदर्शन घेरडे महाराष्ट्र युवा महासंघाचा अध्यक्ष आणि समता परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून आज मी तुमच्या समोर आहे. आपण आज जी काही पत्रकार परिषद घेतली ती पुणे पदवीधर मतदारसंघ नोंदणी प्रक्रियाच्या संदर्भानं आजची पत्रकार परिषद होती. आमच्या सरळ सरळ ECIला प्रश्न आहेत की तुम्ही जर 1 वोट फॉर लाईफ असेल तर त्याला री रजिस्ट्रेशनचा जो क्रायटेरिया लावलेला आहे तो कशासाठी? कारण हे अख्ख्या भारतामध्ये फक्त 6च राज्यामध्ये हे जे विधान परिषद आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, UP, बिहार, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका याच राज्यांमध्ये ह्या निवडणुका होतात विधान परिषदेच्या. त्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही एकदाच कायमस्वरूपी नोंदणी प्रक्रिया जर केली तर आम्हाला आनंद होईल. कारण री रजिस्ट्रेशन करून तुम्ही जे 80 वर्षे झालेले जे पदवीधर आहेत त्यांना नाव नोंदणी करता येत नाही. ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने बऱ्याच त्रुटी तुम्ही दिलेल्या आहेत. तुमचं ऑनलाईनचं पोर्टल बंद आहे. ऑफलाईन पद्धतीने प्रत्येक माणसाला हे 15 लाख लोक या 5 जिल्ह्यामध्ये येतात ज्याच्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांमधले साधारणतः 15 लाख एवढे लोकसंख्या असणारे पदवीधर आज या मतदानामधनं वंचित राहिलेले आहेत. आणि फक्त गेल्या वर्षीचा आमदार हा 1,28,000 मध्ये आमदार झालेला असतं तर मला सांगा की 15 लाख वोटिंग आणि 1,28,000 मध्ये निवडून येतात. मग ह्यांना आमदार म्हणायचं का? माझ्या हिशोबाने हे बोगस आमदार आहेत. कारण हे प्रणालीच तशी बनवलेली आहे की यांनी कुणी सुशिक्षितांनी याच्यामध्ये या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या प्रणालीमध्ये तुम्ही कोणी येऊ नये आणि कोणी तुम्ही आलात तुम्ही एखादा ऑफलाईन फॉर्म भरून जरी दिला तरी तुम्हाला तिथं ऑफलाईन पद्धतीनं केलं तरी तुमचं नाव तुमच्या मतदार यादीमध्ये येईलच याची कुठलीही खात्री आम्हाला देता येत नाही. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुमचं पोर्टल 21 ते 25 तारखेपर्यंत बंद होतं आणि आज सुद्धा कालपासून सुद्धा तुमचं पोर्टल बंद आहे. ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरल्यानंतर सुद्धा तुम्हाला जे काही नोटिफिकेशन यायला हवं ईमेल किंवा हे मेसेज तर तो तुमचा येत नाही. मग नेमकं कोणासाठी ह्या निवडणुका घेतल्या जातात? म्हणजे संस्थानिकांसाठी, शिक्षण संस्था, सूतगिरणीवाले की कारखानदार आणि किंवा आमदार आणि खासदारांच्या पुत्रांसाठी ही निवडणूक होते की काय अशी शंका आम्हाला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही ईमेल केलेले आहेत राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, चीफ इलेक्शन कमिशन, गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र आणि चीफ इलेक्टोरल ऑफिसर. तसंच आम्ही PIL सुद्धा बॉम्बे हायकोर्टमध्ये दाखल केलेली आहे. त्याचा निकाल सुद्धा 3 तारखेला लागेल आणि आम्हाला ह्या इलेक्शन कमिशननं हेच होईपर्यंत आम्हाला विचार करून 3 महिन्याची कमीत कमी मुदत द्यावी आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धती प्रणालीमध्ये तुमच्या ऑफिसरना कामाला लागावं आणि ग्रीव्हन्सेस जे आहेत ते